नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला नॉलेज अँड करिक्युलम ज्ञान आणि अभ्यासक्रम हा BEdच्या फर्स्ट सेमिस्टरचा विद्यापीठाचा जानेवारी 2024चा विंटर 2023चा पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस। कोड आहे PC 10/2023, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, BEd फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन जानेवारी 2024, CBCS पॅटर्न, एज्युकेशन आणि विषयाचं नाव आहे नॉलेज अँड करिक्युलम। त्याच्यानंतर ड्युरेशन जे होतं टाईम ड्युरेशन 10 AM to 2 PM आणि ट्यूजडे 2/1/2024ला हा पेपर कंडक्ट करण्यात आला होता। टाईम 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स 75। सुरुवातीला दिलेल्या सूचना वाचा। These are suggestions given before the questions. First, question number 1 is compulsory. Second, from question numbers 2 to 4 solve any 2, and third from question numbers 5 to 7 पाहिजे तर 7 solve any 2। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे। प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। आणि तिसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। 7 पाहिजे तर 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे। आता या ठिकाणी राईट शॉर्ट नोट्स ऑन पहिला प्रश्न 15 मार्कासाठीचा। A, टाइप्स ऑफ नॉलेज। B, ॲडव्हांटेजेस ऑफ मल्टीकल्चरलिझम। सेकंड पेजवर पहा, नीड ऑफ करिक्युलम। D, डिफिकल्टीज इन लँग्वेज लर्निंग। अँड E, रायटिंग स्किल्स ॲक्टिव्हिटी। थोडक्यात टिपाल्या कोणतेही 3 ज्ञानाचे प्रकार, बहुसांस्कृतिकचे फायदे, आणि तिसरं C आहे अभ्यासक्रमाची गरज। त्याच्यानंतर भाषा अध्ययनातील अडथळे, D, लेखन कौशल्य डॅश कृती। तर अशा पद्धतीचे ह्या टिपा त्या ठिकाणी 15 मार्काला दिलेल्या आहेत। प्रत्येक टिप साधारणपणे 1.5 ते 2.5 पेज लिहायची तुम्हाला। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन 1.5 ते 2 पेजेस 1.5 ते 2 पेज प्रत्येक टिप लिहिली पाहिजे। सेकंड क्वेश्चन हा जो आहे हा लॉंग क्वेश्चन आहे। लॉंग क्वेश्चन्स प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 2.5 ते 3 पेजेस लिहिणं गरजेचं आहे। सेकंड, स्टेट द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ एपिस्टेमॉलॉजी। एक्सप्लेन द रिलेशन ऑफ एपिस्टेमॉलॉजी विथ एज्युकेशन। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। ज्ञानमीमांसेचे स्वरूप व महत्त्व सांगा। ज्ञानमीमांसेचा शिक्षणाशी संबंध स्पष्ट करा। तिसरा क्वेश्चन आहे, स्टेट द मीनिंग ऑफ करिक्युलम अँड डिस्क्राइब द प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम डेव्हलपमेंट। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, अभ्यासक्रमाचा अर्थ सांगून अभ्यासक्रम विकसनाची तत्वे विशद करा। चौथा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द गांधीजीज व्ह्यू ऑन करिक्युलम ऑफ बेसिक एज्युकेशन। मूलभूत शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर गांधीजींचे विचार स्पष्ट करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तर दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे। दुसरा तिसरा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर 2.5 ते 3 पेज लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, डिस्कस द रोल ऑफ लँग्वेज इन द कल्चरल, सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ लर्नर फॉर 15 मार्क्स। मराठी वर्षनमध्ये अध्ययनकर्त्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक विकासात भाषेची भूमिका यावर चर्चा करा। 6वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट, टाइप्स अँड प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन। विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड कम्युनिकेशन। तर मराठी वर्षनमध्ये संभाषणाची म्हणजे संप्रेषणाची संकल्पना, प्रकार आणि प्रक्रिया स्पष्ट करा। चांगल्या संभाषणाची म्हणजे संप्रेषणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत। 7वा क्वेश्चन आहे, डिस्क्राइब द मीनिंग, इम्पॉर्टन्स अँड प्रॉपर यूज ऑफ मदर टंग थ्रू एज्युकेशन। मातृभाषेचा अर्थ, महत्त्व आणि शिक्षणातून मातृभाषेचा योग्य उपयोग विशद करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तर असे जे लॉंग क्वेश्चन आहेत 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणते 2 सोडवायचे। 5वा, 6वा किंवा 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा। आणि या प्रश्नांचं उत्तर 2.5 ते 3 पेजेस लिहिणं गरजेचं आहे। टिपांचं उत्तर 1.5 ते 2 पेज लिहिणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुमच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी हा पेपर इंट्रोड्यूस केलेला आहे। ॲज अ गेस्ट म्हणून नाही, तरी याचा उपयोग अभ्यासासाठी करा। थँक्यू, धन्यवाद। सबस्क्राईब करा, शेअर करा।